कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी। विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे। कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153। धन्यवाद। दिल्लीत झेंडेवाला येथील घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात समस्त पंजाबी समाजाच्या वतीने श्रीराम मंदिर येथून पायी मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय। या मोर्चात आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे, भाजपचे पराग संधान, शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सपना मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, आरपीआय मित्रपक्ष, लोकसेवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समस्त पंजाबी समाज बांधव, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की दिल्लीतील या प्राचीन मंदिराचा इतिहास 1400 वर्ष जुना असून हे मंदिर आद्य गुरु बाबा श्री गोरखनाथ यांचे मुख्य शिष्य बाबा श्री पीर रतननाथजी यांचे पवित्र मठ आहे। या मठात आरती, लंगर सेवा, गोसेवा इत्यादी नित्य नियमानं मागील 80 वर्षापासून सुरू आहे। या पवित्र मठाशी संबंधित मंदिर व स्थान अफगाणिस्तान, पेशावर व भारतातील अनेक प्रांतात देखील आहेत। तसेच कट्टरपंथी इस्लामिक देशात सुद्धा हिंदू धर्माचा झेंडा अभिमानानं आणि धैर्यानं फडकवत असलेल्या अशा पवित्र स्थानावर आपल्या हिंदू राष्ट्रांमध्ये तोडफोड केली गेली। ही अत्यंत दुःखदायक व कष्टदायक बाब आहे। तरी या प्रकरणी आपण गांभीर्यानं दखल घेऊन या स्थळाचं रक्षण करावे व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी आणि या पवित्र मंदिराची जागा तत्पर मंदिराला परत मिळवून द्यावी आदी मागण्या या दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। दिल्ली झेंडेवाला मंदिर येथे फार पुरातन पासून मंदिर आहे। अंदाजे तिथे लोक गजमध्ये म्हणतात तर 40 गजच्या पुढची जागा आहे। 18-20 गज असून बाकीची जागा ती आमची 74 पासून निवृत्त होती। नक्की एक मी पण तिथं होतो शनिवारी, तेव्हा DDNनी रिपोर्ट दिला होता की फक्त पुढचे आहेत जे 2 ते बिल्डिंग पाडायची, कोणाला पाडायला येणार, पण पाडताना सगळं पाडून टाकलं। आमचं भंडारा घर होतं ते पडलं, तेव्हा लाईट नव्हती, देवाला आम्हाला भोग नाही लागला। त्या दिवशी तुलसी वाटी आमची जी गार्डन देवाची ती पण केली। तर आमची जी कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, येवला, मनमाड आसपास जेवढे आहेत सगळे लोक आलेले आहेत। सगळ्यांनी विनंती करतो की गव्हर्नमेंटकडून जी जागा गेलेली आहे त्यात दादा पण साहेब पण आहेत, त्यांची पण विनंती आहे। सगळ्यांचं तुमच्याकडे परत विनंती आहे की आमची जी गेलेली जागा आहे ती आम्हाला परत मिळावी, म्हणून आम्ही तुमच्याकडे सगळे निवेदन करण्यासाठी आलो। आमचे हिंदू झाले, अखंड ज्योत चालू आहे आणि अखंड ज्योतचा हरे रामचा पाठ 24 तास चालू आहे। हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रासाठीच राहावं आणि आपण सगळे हिंदू आहात, इथे पण सगळे हिंदूतच होतो। तर एवढीच विनंती करतो, तुम्हाला पुन्हा विनंती करतो आमचं निवेदन स्वीकार करून वरती पाठवून एवढं करावं। एक मिनिट। हरश्रीनाथ दरगाह मंदिर जे आपलं दिल्ली येथील झेंडेवाला मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे। तर या मंदिराचं जे काही त्या ठिकाणी बुलडोझर त्या ठिकाणी चालवला आणि त्याबद्दल आपण ज्या दिवशी ते होणार होतं त्या दिवशी देखील आपण सर्व एकत्र झालेले होतात आणि आपण त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून या सर्व प्रकाराची कल्पना दिली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना देखील आपण त्या सर्व घटनेची कल्पना दिली। बारामती येथील देखील आपले जे काही पाहुणे आहेत यांच्या माध्यमातून त्यांना देखील निवेदन देण्यात आलेलं होतं आणि ती सर्व कल्पना CM साहेबांनी अजितदादांना देऊन त्या दिवशी
त्यांनी आश्वस्त केलं होतं का अमित शहा साहेबांशी त्यांची चर्चा करून योग्य तो न्याय आपण त्या ठिकाणी देऊ. तसंच आपण निवेदनाद्वारे आपल्या ज्या काही नवी दिल्ली येथील दिल्ली सरकारमधल्या मुख्यमंत्री रेखाताई गुप्ताजी यांना देखील निवेदन पाठवलेलं होतं. आणि आज आपण सर्वजण समाजातील महिला माता भगिनी सर्व बंधू या ठिकाणी निवेदन द्यायला आपण सर्वजण एकत्र आलो. या ठिकाणी आपल्या तहसीलदार सातपुते मॅडम यांनी हे निवेदन स्वीकारून निश्चितपणाने हे वरती पाठवण्याची खबरदारी ते घेणारच आहेत. आणि या निवेदन असेल किंवा मी जे काही निवेदन आपले CM साहेब असतील, DCM साहेब असतील किंवा दिल्लीच्या CM साहेब असतील यांच्यापर्यंत ते निवेदन पोहोचून याच्यावर काही कारवाई झाली का याचा देखील पाठपुरावा त्या ठिकाणी मी करणार आहे. जे काही आपलं मंदिर आहे हे फक्त आपलं मंदिर नसून हे पूर्ण हिंदूंचं मंदिर आहे. कारण त्या ठिकाणी वेगळी कुठली प्रार्थना होत नाही. आपले जे काही नवनाथ आहे त्यांची प्रार्थना असेल किंवा आपले सर्व देव महादेव असतील, गणपती असतील, या सर्व देवदेवतांची प्रार्थना त्या ठिकाणी होते. आणि म्हणून नुसतं हे आपलं मंदिर नसून आमच्या सर्व हिंदू धर्माचं मंदिर आहे. त्याच्यावर निश्चितपणाने या बाबतीमध्ये योग्य तो न्याय आपलं सरकार महायुतीचं केंद्रामध्ये असू किंवा राज्यामध्ये असू या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि योग्य तो न्याय आपल्या या मंदिराच्या बाबतीमध्ये करतील याची मला खात्री आहे. पण हे निवेदन त्या ठिकाणी पुढं जाऊन याचा पाठपुरावा निश्चितपणाने मी करेल एवढा शब्द या निमित्ताने देतो. धन्यवाद. जय श्रीराम. ओम हरश्रीनाथची. दिल्लीतील आपल्या झेंडेवाला येथील मंदिर दर्गा बाबा श्री पिरी रतननाथजीच्या मंदिराच्या आपण ज्या ठिकाणी तिथं काही डिमॉलिशन केलेलं आहे त्या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत की त्या ठिकाणी त्याचं रिस्टोरेशन केलं पाहिजे. म्हणून मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी आपल्या ह्याचं स्थान मोठं पवित्र स्थान याच्या मंदिराचं आहे. त्यामध्ये कोपरगाव एक त्याच्यामधलं प्रमुख स्थान आहे. आणि मला कल्पना आहे की आमचे मित्र नंदकुमारजी लोणगानी यांचे वडील तिथं अनेक वर्ष त्यांनी सेवा त्या मंदिरामध्ये झेंडेवाला मंदिरामध्ये त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. मी स्वतः त्या मंदिराला त्या ठिकाणी भेट देऊन त्याचा लंगरमध्ये प्रसाद त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज आपल्या या भावना या सगळ्यांच्याच भावना दुखावलेल्या आहे. कारण की आपल्याला आपण जे सांगितलं की कोणतंही मंदिर असो कोणत्याही याचा धार्मिक याचा असो पण ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून आहे त्याची धार्मिक भावना जसं आपण म्हटलं की रामाची पूजा आणि इथं जवळजवळ 16 वर्षापासून अखंड जाप आपल्या मंदिरामध्ये रात्रंदिवस मला वाटतं की हा एकमेव असेल आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं 2-3च ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी अखंड जाप या ठिकाणी रामाच्या नामाचा जप त्या ठिकाणी होता आणि दिवा तेवत ठेवलेला आहे. त्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित केलेली 16 वर्षापासून. अशा एका ज्या आपण धार्मिक भावना घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज आपण सुद्धा जी शिस्त दाखवली आणि जी भावना दाखवत असताना की आपण कोणत्याही प्रकारचा उद्रेक कधी होऊ दिला नाही, भावनाचाही उद्रेक होऊ दिला नाही, कोणत्याही गोष्टीचा उद्रेक होऊ नाही दिला. त्याबद्दल मी सगळ्यांच्या यांच्या वतीने आपल्या समोर नतमस्तक होतो की आपल्या भावना या निश्चित योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम जसं आमदार साहेबांनी सांगितलं आम्ही सुद्धा आमच्या परीने त्या ठिकाणी करू. आणि जो योग्य असेल की आपल्याला रिस्टोर झालं पाहिजे या दृष्टीने जी काही अधिकारी असतील इथले मुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असतील की ज्यांच्याकडे ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे त्यांच्याकडून हा प्रश्न आपला कसा सुटू जाईल. आपण सगळे रामाच्या चरणी लीन होऊन हे आपला प्रश्न लवकरात लवकर सुटो अशी रामचरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना मी विराम देतो. हर श्री श्रीराम. आपल्या दोन्ही दादांनी काळे आणि कोल्हे साहेबांनी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब यांना सांगितलं पाहिजे ज्या मंदिराला ज्या हातांनी हात लावला ते आमचं मंदिर पुन्हा त्या ठिकाणी बांधून द्या असं यांनी सांगितलं पाहिजे. ही कळकळीची माझी विनंती आहे. आणि खऱ्या अर्थानं जी भावना आपली सगळ्यांची दुखवली
ती भावना समस्त जगामधील प्रत्येक हिंदू माणसाची दुखवली आहे. आज जर बघितलं आपल्या कोपरगावमध्ये सुद्धा 15.5 वर्षापासून, आता सांगितलं दादांनी, 15.5 वर्षापासून अखंड ज्योत पेटल्या जाते. अनेक जण 24 तास 2-2 लोक ड्युटी देतात. तीच ज्योत दिल्लीमध्ये जळते. अनेक लोक त्या ठिकाणी त्या दर्गेमध्ये जातात. नवनाथ बाबांच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण सेवा करतो, पण आपले कायम मन दुखवली जातात. मैं सरिता चोपड़ा, कोपरगांव निवासी। दिल्ली स्थित में जो हमारे मंदिर की तुलसी वाटिका और भंडार गृह का जो अधीक्षण किया गया है वो बेहद ही दुखदायी है, और हम लोगों को उससे इतनी वेदना, हमारी संभावनाएं सभी आहत हुई है। हम लोगों का सभी सरकारी लोगों से निवेदन है, विशेषतः मोदी जी, योगी जी जो हिंदू धर्म के लिए काम करते आए हैं, राम मंदिर का निर्माण करवाया, लेकिन हमारे मंदिर की रक्षा उन्होंने नहीं की है। हमारा उनसे विनम्र निवेदन है, हमारी तुलसी वाटिका और भंडार गृह हमें जैसा था पहले वैसा ही करके दें। इससे हमारी सभी लोगों की भावनाएं आहत हुई है। इस मंदिर में 15 साल से राम नाम का जाप और अखंड ज्योति जल रही है। उसका एक प्रतिरूप कोपरगांव में भी चल रहा है। अतः मेरा फिर से अनुरोध है कि हमारी जगह हमें वापस मिले और फिर से उसके ऊपर किसी का कोई अतिक्रमण ना हो, ऐसी व्यवस्था करें, यही आशा है। कोपरगाव दिल्ली झेंडेवाला इथे 29 तारखेला जे काही झालं ही 1400 वर्षपूर्वीपासून चालत आलेली गादी आहे, ज्यामध्ये आता आमची 5वी-6वी पिढी चालू आहे। ह्यामध्ये शंकर भगवान, रामजी, लक्ष्मीनारायण ह्या देवतेंचं पूजन केलं जातं। 29 तारखेला जे काही झालं त्यामध्ये देवतांना भोग लावणे व इतर गोष्टींना फार अडचण आली। त्याचप्रमाणे कोपरगावात जे मंदिर आहे त्या मंदिराशी निगडीतच हे मंदिर आहे, जिथे 15.5 वर्षापासून अखंड रामनामाची ज्योत चालू आहे दिवस रात्र। अशा मंदिरावर मोदी, योगी यांनी कारवाई झाली तरी अजूनपर्यंत एकही शब्द काढला नाही। त्यांना विनंती आहे की आमची घेतलेली जमीन आमच्या मंदिराला परत द्यावी आणि ती परत त्या जमिनीवर कोणी हक्क करू नये अशी व्यवस्था करावी। जय श्री राम, हर हर महादेव। ये जो दिल्ली दरगाह में झंडेवालन के मंदिर परिसर में हमारे दरगाह मंदिर में जो तोड़फोड़ हुई है, मंदिर तो है लेकिन मंदिर के आसपास वाली जगह पूरी अतिक्रमण के हिसाब से बिना नोटिस के तोड़ी गई है। जहाँ पे हमारा भंडार बनता था अब कहाँ बनेगा? दरगाह के आसपास जहाँ घर थे, जो लोगों ने खुशी से छोड़े अपने मर्जी से कि दरगाह का परिवर्तन हो जाए, दरगाह की बिल्डिंग बन जाए, क्योंकि हमारे जैसे यात्री लोग वहाँ जाते हैं, वहाँ पे हमको स्टे मिलता है, लॉजिंग बोर्डिंग कर वहाँ मिलती है, तो जो वहाँ पे जगह है, बिल्डिंग है, वो कम पड़ जाती है मेलों में। तो जो आसपास के परिसर में है वहाँ पे बिल्डिंग होनी चाहिए हमारे लिए, हमारे दरगाह मंदिर के लिए, ताकि यात्रियों को सुविधा मिले रहने की। ये मंदिर अभी शिवरात्रि आ रही है हमारी, कहाँ बनेगा लंगर प्रसाद, कहाँ रहेंगे लोग सारे? ये आप सोचो, हमारी असुविधा मत करो, हमको सुविधा से रहने दो। हमारे भगवान ही राम जी है, हमारे गुरु ही हमारे राम है, वहाँ पे राम का जाप चलता है, यही हमारा अयोध्या धाम है। आप अभी अयोध्या मंदिर को 2 साल हुए और आप राम जी को कष्ट क्यों देते हो? हमारे भगवान को कष्ट मत दो, राम जी को आराम से रहने दो, खुशी से हम भी रहे, हमारे बाबा जी खुश तो हम खुश। आप प्लीज़ 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 ये निवेदन पहुँचाओ सरकार तक और हमारी जगह में वापस जल्द से जल्द लौटाओ, यही हमारी आशा। जय। से यही निवेदन है कि हमारी जितनी भी जगह है, हमारी जैसे हमारा जगह उजाड़ी है फिर से उस जगह को बसा दीजिए। हमारे महाराज जी की, बाबा जी की जितनी भी जगह है, हमारी महाराज जी की जितनी भी जगह है उसे वापस कर दिया जाए। जैसे हमारा उजाड़ा है मंदिर उस तरह फिर से बसा दीजिए। जैसे हमने हमारे राम मंदिर को बचाया है उसी तरह हमारी दिल्ली दरगाह की जो जगह है उसे भी पूरी तरह वापस कर दिया जाए। को पता है हमारा देश एक सनातन देश है, जो एक तरफ राम मंदिर का निर्माण किए जा रहे हैं और दूसरी तरफ हमारा 1500 साल पुराना मंदिर उसकी तोड़फोड़ किए जा रहे हैं। उनकी तोड़फोड़ की वजह से हमारे मंदिर को, जो हमारा सिर्फ मंदिर नहीं, हमारा और हमारे नाथ जी का घर है, हमारी जगह है, जिसको तोड़ दिया गया। मेरी सारी डेप्यूटी से रिक्वेस्ट है, नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, योगी आदित्यनाथ जी, मेरी इन सबसे रिक्वेस्ट है, हमारी जगह हमें वापस लौटा दीजिए। हमारा घर हमें वापस चाहिए ही चाहिए। अशनाथ जी। गौरी लोंगानी, महाराष्ट्र के रहने वाली, यहाँ पे आप सभी के सामने हूँ। जैसे आप देख रहे हो सभी सेवक बच्चे परिवार यहाँ पे आए हैं। यहाँ पे छोटे छोटे बच्चों को फूल बोला जाता है, मीठा बोला जाता है,
उस मंदिर की जो तोड़फोड़ हुई है, बस उसी के लिए मैं ये यहाँ पे आई हूँ बोलने के लिए। हम सब आए हैं कि जो उस रात हुआ, बिना लाइट की, इलेक्ट्रिसिटी और गैस की जो भी सप्लाई बंद करा दी गई है, प्लीज़ वो जल्द से जल्द ठीक करे। और जो भी कष्ट पहुंचा है वो हमारे दिल पे पहुंचा है, बस इसके लिए आप सभी जल्द से जल्द हमारा जो मांग है वो पूरी कीजिए, हमें हमारी जगह वापस दीजिए। हर्षिनाथ जी। मैं चेतना डंग लोंगानी कोपरगांव की रहवासी हूँ। मंदिर बाबा श्री पी रतननाथ जी दरगाह की सेवादार हूँ। मैं 29 नवंबर 2025 को दिल्ली दरगाह में बुलडोजर चलाए गए, बट हम जानते हैं ये बुलडोजर वहाँ नहीं, हम सबके दिलों पे चले हैं। हम सब सेवादारों की दिलों पे चले हैं। हम बता नहीं सकते हम कितना रोए हैं, रात रात भर जागे हैं। आज आप सब ने हमारी यूनिटी देखी है। हम सब राम भक्त हैं, सनातन धर्म है। हम चाहते हैं दिल्ली दरगाह की जगह हमें लौटा दी जाए। पिछले 15-15.5 सालों से राम जी की जोत जग रही है, वहाँ रात दिन हरे राम का पाठ होता है। इससे ज्यादा और क्या प्रूफ चाहिए कि हम सब हिंदू हैं, हम सब सनातन हैं। मैं योगी जी, मोदी जी और सारे प्रशासन से विनती करती हूँ कि हम सब की जगह वापस लौटाई जाए और राम जी उनको सद्बुद्धि दे कि हमारी दरगाह की जगह वापस दी जाए, ताकि हिंदू राष्ट्र कायम रहे। टीका है और टीका रहेगा, टीका है और टीका रहेगा, यही सबसे विनती है। जय श्री राम। जय। आज मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी महाराज पेशावरवाले यांच्या वतीने वैकुंठ धाम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने श्री सर्व हिंदू सनातन सेवादार आणि श्री राजेशजी लोंगानी, श्री हरिशरण लोंगानी आणि इतर सर्व आपले कोपरगाव शहराचे नागरिक यांनी जे आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे, दिल्लीत झालेल्या झेंडेवालन येथील मंदिर बाबा दरगाह श्री पीर रतननाथ महाराजजी यांचं जे प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी झालेल्या कार्यवाहीबद्दल सर्व नागरिकांनी जो काही आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, तर त्यांचा प्रशासनाच्या वतीने आम्ही आदर करतो आणि आपले हे जे निवेदन आहे ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची खबरदारी घेतो. होता तो सगळा स्वीकार केलेला आहे, त्यांचे फार मनपूर्वक आभारी. आता हेच निवेदन फक्त पुढे लवकरात लवकर पाठवावे ही फक्त आमची विनंती आहे.